औरंगाबादमधली बातमी आता। औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये गोंधळ पाहायला मिळाला। काँग्रेसच्या 2 गटात उमेदवार निवडीवरून कशा प्रकारे हाणामारी झाली आपण दृश्यांमध्ये पाहू शकताय। पळून पळून कार्यकर्ते एकमेकांना मारत होते। हाणामारीची दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसची बैठक सुरू असताना हा सगळा प्रकार झालेला आहे। कशा प्रकारे हाणामारी शिवीगाळ यावेळी सुरू होती हे आपल्याला पाहायला मिळतंय। उत्तमसिंह पवार आणि नितीन पाटील समर्थक हे पक्षनिरीक्षक मुझफ्फर हुसेन आणि धोंडीराम राठोड यांच्या समोरच एकमेकांशी भिडले। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय कशा प्रकारे मारामारी झाली आहे ती। काँग्रेसच्या बैठकीतली ही औरंगाबादमधली घटना आहे। या सगळ्याचा तपशील जाणून घेण्यासाठी आपण औरंगाबादला जाऊयात। आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी विशाल करोळ आहेत। विशाल, हा काय नेमका प्रकार आहे? सुवर्ण, काँग्रेसचे निरीक्षक औरंगाबादमध्ये आले आहेत। काँग्रेसच्या उमेदवाराच्या चाचपणीसाठी ते औरंगाबादमध्ये आले आहेत। गेली 2 दिवस ते औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांसोबत मीटिंग सुरू आहे। यासोबतच औरंगाबादमध्ये कोण उमेदवार इच्छुक आहे त्यांच्याही मुलाखती सुरू आहे। मात्र काल मुलाखत सुरू असताना नितीन पाटील आणि उत्तमसिंह पवार जे दोन्ही काँग्रेसकडून इच्छुक आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। काल हे सगळे युद्ध किंवा हा जो वाद घोषणाबाजीपर्यंत पुरेसा होता। मात्र आज सकाळी पुन्हा मीटिंग सुरू होतात। दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आपसात भिडले आणि तुफान हाणामारी सुरू केली। कशामुळे वाद करताय हे समजण्या अगोदरच अनेक कार्यकर्त्यांची डोकी फुटली होती। अनेक कार्यकर्ते एकमेकांवर भिडले होते। प्रचंड शिवीगाळीमध्ये गांधी भवनातलं सर्व सामान एकमेकांच्या अंगावर फेकण्याचा हा प्रकार सुरू झाला होता। काँग्रेस कार्यकर्त्यांची ही राडाबाजी सुरू असताना नेते मात्र हे सगळं पाहून आवाज झाले होते। कार्यकर्त्यांमध्ये मारामारी सुरू होती आणि नेते मागच्या गॅलरीत एका रूम मध्ये जाऊन शांतपणे बसले। जवळपास अर्धा ते पाऊण तास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ही धुमश्चक्री सुरू होती। खरं म्हटलं तर अजून काँग्रेसचं तिकीट उत्तमसिंह पवारांना द्यायचं की नितीन पाटलांना द्यायचं हे काहीही ठरलं नाही। ही प्राथमिक चाचपणी सुरू आहे। त्यानंतर ही जे 2 निरीक्षक आले आहेत धोंडीराम राठोड हे आपला अहवाल काँग्रेस श्रेष्ठींना देणार आहे आणि त्यानंतर उमेदवार कोण असेल हे ठरवण्यात येणार आहे। मात्र आपणच कसे चांगले, आपलाच नेता कसं चांगला हे काँग्रेसचे कार्यकर्ते, या दोन्ही गटाचे कार्यकर्ते दाखवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यातून तुफान हाणामारी झाली। कुठेतरी ही जी संस्कृती होती, काँग्रेसमध्ये अशी संस्कृती दिसत नाही। मात्र निवडणुका तोंडावर आल्यावरच एकमेकांच्या जीवावर कशा पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते उठतायत आणि एकमेकांच्या नेत्यांच्या वरचढ जाण्यासाठी किंवा वरचढ दाखवण्यासाठी कशा प्रकारची कृत्य करतायत हे या मीटिंगच्या माध्यमातून दिसून आलं। सुवर्णा, एक प्रकारे राडा संस्कृती आजच्या या बैठकीच्या निमित्तानं विशाल पाहायला मिळाली। मात्र नितीन पाटील असतील किंवा उत्तमसिंह पवार असतील यांच्या कार्यकर्त्यांचं हे सगळं रूप पाहिल्यानंतर यांच्याशी आपण काही बोलण्याचा प्रयत्न केलाय का? आता उत्तमसिंह पवार आणि नितीन पाटील दोन्ही पक्षाचे लोक काहीही बोलणार नाहीत, आमचे कार्यकर्ते नाही असं ते म्हणतायत। किंबहुना दोघेही एकमेकांवर आरोप करतायत। त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारामारी करायला सुरुवात केली म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकार केला असं उत्तमसिंह पवारांचं म्हणणं आहे आणि याच पद्धतीचं नितीन पाटलांचं म्हणणं आहे। आमचे कार्यकर्ते शांत आहे, बैठकीत आपला मुद्दा मांडत होते असं काहीतरी ते सांगण्याचा प्रयत्न करतायत। मात्र कालपासून जे चित्र या मीटिंगमध्ये दिसत होतं, ज्या पद्धतीने घोषणाबाजी सुरू होती आणि ज्या पद्धतीने एकमेकांसमोर येऊन थांबत होते त्यावरून एक स्पष्ट दिसतंय की या कार्यकर्त्यांना कदाचित नेते मंडळीकडूनच सूचना आली असावी की आपली ताकद दाखवा, आपला उमेदवार कसा स्ट्रॉंग आहे हे दाखवा आणि हे पक्ष निरीक्षकांना दाखवून द्यायची हीच वेळ आहे। त्यामुळे हे कार्यकर्ते बिनधास्त वाटत होते आणि भांडताना जे त्या आवेशात भांडत होते कुणीतरी त्यांना सांगितलं आहे हेच आपल्याला दाखवायचं आहे आणि आपलं ताकद दाखवायची असंच काहीच चित्र या मारामारीतून दिसून आलं। सुवर्णा, नेमकी मारामारीला सुरुवात होण्याची काही कारण होती का? त्याबद्दल काही कळलंय का? जेव्हा सकाळी मिटिंगला सुरुवात झाली तेव्हा दोन्ही बाजूंच्या म्हणजे नितीन पाटील आणि उत्तमसिंह पवार दोन्हीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। मात्र मुझफ्फर हुसेनने ही घोषणाबाजी थांबवली। अर्धा एक तास जवळपास ही मिटिंग शांतपणे सुरू होती। त्यानंतर पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली। दोन्ही कार्यकर्ते घोषणाबाजी करताना एकमेकांच्या अंगावर धावून आले। एकाचा हात दुसऱ्याला लागला आणि त्यातून एक तुंबळ हाणामारी सुरू झाली। अक्षरशः कमरेचे पट्टे काढून आणि खालून दगड आणून बाजूला पडलेले बांबू हातात घेऊन या कार्यकर्त्यांनी मारामारी केली। अक्षरशः गुंड ज्या पद्धतीने भांडतात आणि ज्या पद्धतीने अंगावरचे कपडे काढून किंवा फाडून हैदोस घालतात त्या पद्धतीनं काँग्रेसचे हे अनुशासनशीलतेचे प्रतीक असून म्हणवणारे कार्यकर्ते एकमेकांसोबत भांडत होते, एकमेकांना शिवीगाळ करत होते। त्यामुळे कुठेतरी आपण काँग्रेसच्या बाबतीत नाही तर कुठेतरी गुंडगिरीच्या आखाड्यात आहोत आणि गुंडांची मारामारी पाहत होतो असा काहीसा भास उपस्थितांना झाला। काँग्रेसचे नेते हे सगळं थांबवू शकले असते, मात्र नेते मंडळींना हे का थांबवायचं नव्हतं
याचं कारण समजू शकले नाही. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधली ही फूट आणि दोन्ही जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये असणारी टसल या मारामारीच्या रूपानं समोर आली हेच म्हणावं लागेल. सुवर्णा, धन्यवाद विशाल. या बातमीवर तू लक्ष ठेवून राहा. असाच आपण या सगळ्याचा जो तपशील असेल तो वेळोवेळी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू. पण या सगळ्यामुळे एक स्पष्ट झालंय, काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आणि तिचं रूपांतर कशा प्रकारे हाणामारीत झालंय हे सुद्धा आपण पाहिलं. उत्तमसिंग पवार असतील किंवा नितीन पाटील असतील यांचे गट तट हे राजकारणात किंवा पक्षांतर्गत काँग्रेसमध्ये सुद्धा कशा प्रकारे संघर्ष करतायत हे औरंगाबाद वासियांनी पाहिलेलं आहे. स्वाभाविकच याचा परिणाम लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मतदानावरती होऊ शकतो, त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. त्यामुळे ही जी झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.